आपल्यासोबत मुंबई महापालिकेचे शिक्षण अधिकारी राजू तडवी सर आहेत। सर, 130 शाळा मागच्या 10 वर्षांमध्ये मराठी शाळा बंद झालेल्या आहेत आणि साधारणपणे विद्यार्थी संख्या पाहिली तर 65,000 विद्यार्थी मराठी शाळांत कमी झाले। काय नेमकी कारणं आहेत? ॲक्च्युली आपण जर बघितलं तर 130 शाळा जरी मराठीच्या आपल्याला कमी दिसत आहेत 10 वर्षांमध्ये, परंतु आम्ही त्याच धर्तीवर म्हणजे 2015 ते 18च्या दरम्यानमध्ये इंग्लिश मीडियमचं खूप एक फॅड आलं आणि पालकांचा मराठी पालकांचा त्याच्याकडे खूप ओढा तयार झाला मुलांना ॲडमिशन घेण्यासाठी। मग आपण काय केलं की आपण इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये पण मुलं वाढवली। म्हणजे तुम्ही जर इंग्लिश मिडियमचा आमचा पट बघितला तर 38,000 ते 40,000 आमचा पट वाढलेला आहे। आताच्या घडीला आमचा मराठी मिडियमला 35,000 पट आहे आणि इंग्लिश मिडियमचा जर असं मिळतं एक 75,000 पट आमचा तो होतो। म्हणजे आमचा पट मुलं कमी झाली नाही आणि इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये पण आपण कंपल्सरी एक मराठीचा सब्जेक्ट ठेवलेला आहे, कारण आपली भाषाच प्रशासकीय आहे महाराष्ट्राची आणि महाराष्ट्री ही मराठी भाषा आपल्याला। असं म्हणणं आहे की मराठी शाळेतले जे विद्यार्थी आहेत तेच महापालिकेच्या इंग्रजी शाळांमध्ये शिफ्ट झाले? नक्कीच, कारण आपल्या मराठी मीडियमची जी मुलं होती किंवा पालक होते त्यांचा ओढाच होता इंग्लिश मीडियमच्या याच्याकडे झालेला, जो आपल्याला आकडेवारून दिसतोय। तर ती मुलं आपली तिकडे गेलेली आहेत आणि आता तुम्ही 2 वर्षाचं बघितलं जर 17, 18, 19, 21पर्यंत तर 4 शाळा, 5 शाळा, 7 शाळा अशा कमी झाल्या। त्या कमी झाल्या असं म्हणणार नाही, कारण आमच्याकडे कसं आहे एकाच इमारतीमध्ये मराठीचे 2-3 शाळा आहेत आणि जर पट कमी झाला असेल तर त्या 3 शाळांचं प्रशासन चालवण्यासाठी आम्ही एक शाळा करतो। मुलं कमी नाही झाली, फक्त शाळा दिसताना संख्या कमी दिसणार, पण मुलं आहेत मराठीची आमच्याकडे। मातृभाषा मराठी असताना अशा प्रकारे शाळा कमी होणं किंवा विद्यार्थी संख्या कमी होणं, दर्जेदार शिक्षण मिळत नाही म्हणून असं होतं की मग हे फॅड आहे पालकांचं? नाही, हे मी तर स्पष्टपणे सांगेल की हे मराठी मीडियम सोडून इंग्लिश मीडियम जाणं हे फॅडच आहे। दर्जेदार शिक्षण आमचं सुरू आहे। आमच्या इमारती तुम्ही बघितल्या तर बाह्य रूप इमारतींचं आणि अंतर्गतचं रूप आम्ही सगळं बदलून म्हणजे मुंबई पब्लिक स्कूल हे आपण नामकरण केलेलं आहे आणि मुंबई पब्लिक स्कूल याच्या नामकरण केल्याच्या नंतर या कन्सेप्टखाली महानगरपालिकेच्या सर्व इंटरनल स्कूलमध्ये आपण वर्ग रंगरंगोटी केले, डिजिटल क्लासरूम आहेत, व्हर्च्युअल क्लासरूम आहे, आपली संगणक लॅब आहे, आपली रूम एक रीडिंग रूम आहे मराठी शाळांमध्ये येस मराठी शाळांमध्ये हे सगळं आहे। बाहेरचं कलरिंग आपण केलेलं, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर एवन दर्जाचा, शिक्षक आमचे चांगले क्वालिटीचे आहेत। आणि विद्यार्थी काय येत नाही हा पण प्रश्न। आता विद्यार्थी बघा, तुम्ही 3 वर्षापासून मी तेच म्हटलं की 15 ते 19च्या दरम्यान 18च्या दरम्यान पालकांचा ओढा खूप होता इंग्लिश मिडियमकडे, परंतु आता तो आम्ही कमी केलेला। तुम्ही आजच्या आकडेवारी जर बघितली तर मागच्या वर्षी 4 शाळा आमच्या कमी झालेल्या आहेत, आता 3 शाळा कमी झालेल्या आहेत, म्हणजे खूप फरक नाही आहे। आणि मराठीच्या मुलांसाठी दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आम्ही बांधीलच आहोत आणि आम्ही करतो आहोत। फक्त पालकांचा कल मराठीकडे कसा वाढेल याच्यासाठी आम्ही सर्व पालकांचं अवेअरनेस करतोय की मातृभाषेतून शिक्षण हे सर्वात उत्तम शिक्षण आहे। संख्या वाढावी यासाठी महापालिका येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या वर्षांमध्ये कशा प्रकारे तयारी करेल, कशा प्रकारे नियोजन करेल? कारण मातृभाषेत शिक्षण आवश्यक आहे आणि मातृभाषेच्या शाळा जर बंद होत असतील तर ते थोडीशी खंत किंवा मग चिंतेच आहे। नाही, आम्ही याच्यासाठी एकदम कॅम्पेन चालवणार आहोत। सर्व पालकांना मातृभाषेतून शिक्षण घेण्यासाठी आम्ही प्रवृत्त करणार आहोत, आम्ही करत आहोत। आता यावर्षी आमचे जवळजवळ 21,000 पट वाढलेला आहे महानगरपालिकेच्या शाळांचा, तोही तुम्हाला आकडेवारी मी दिलेली आहे। CBSE, ICSE आणि त्याचा केम्ब्रिज बोर्ड यामुळे पुन्हा एकदा पटसंख्या कमी होऊ शकते असं वाटतं तुम्हाला मराठी शाळांमध्ये? नाही, अजिबात नाही, कारण CBSEला पण आता आपल्या 11 शाळा सुरू झालेल्या आहेत आणि ICSEची शाळा आहे आणि एक केम्ब्रिजची अजून आपण विचाराधीन आहे आपल्या पुढच्या वर्षी, पण त्याच्यामुळे आमच्या मराठीवर काय परिणाम होईल असं नाही। आणि जरी आम्ही ह्या शाळा सुरू केल्या असल्या तरीसुद्धा CBSEमध्ये सुद्धा आपला मराठी हा विषय कंपल्सरी आहे। मराठी शाळा बंद होणार नाहीत, उलट वाढतील? मराठी शाळा वाढवण्यासाठी किंवा जे आहेत त्या टिकवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि पालकांमध्ये आम्ही अवेअरनेस करतोय की मातृभाषेतूनच शिक्षण त्यांनी घेतलं पाहिजे आपल्या मुलांसाठी। त्यामध्ये आपण बघतोय की मुंबई महापालिकेच्या जे हिंदी आणि उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत त्यांची संख्या मात्र कमी झालेली नाही, उलट ती तर मराठीच्या दुप्पट आहे। काय कारण नेमकं आहे? नाही, मराठीच्या एकदम दुप्पट नाही, पण त्यांची नक्की कमी झालेली नाही आहे, शाळा पण त्यांच्या जास्त कमी झालेल्या नाहीत। तर याचं कारण एकच आहे की पालकांचा जो कल आहे तो मातृभाषेतून शिक्षण देण्याबद्दलचा आहे। तर मी तुमच्या माध्यमातून माझ्या मराठीच्या शाळांच्या पालकांना अपील करेन की त्यांनी सुद्धा आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेण्याकडे कल दाखवावा। असं तर नाही की तिथे दर्जेदार शिक्षण मिळते मराठी शाळांमध्ये, असं तर नाही? नाही, महानगरपालिकेच्या एकूण 8 माध्यमाच्या शाळा आहेत आणि प्रत्येक शाळेमध्ये आपलं दर्जेदार शिक्षण, दर्जेदार इन्फ्रास्ट्रक्चर आणि दर्जेदार शिक्षक आपले आहेत आणि आता ते आम्ही प्रूव्ह केलेलं आहे। या वर्षाला आमचे 21,000 मुलं वाढलेत, याचा अर्थच असा आहे की आता आम्ही पूर्णपणे महानगरपालिकेकडे पालकांना वळवण्याचा आम्ही प्रयत्नामध्ये यशस्वी झालेलो आहोत। त्यामुळे जरी पटसंख्या कमी होत असली याची कारणं सांगितली, कारण पालकांचा आग्रह होता मागील काही वर्षांमध्ये की इंग्रजी शाळांमध्ये शिक्षण मिळावं
आता मात्र पुन्हा एकदा मराठी शाळा वाढाव्यात, मराठी शाळेतली पटसंख्या वाढावी यासाठी महापालिकासुद्धा प्रयत्न करते आणि पालकांनीसुद्धा आपला जो विचार आहे, आपला जो आग्रह आहे तो बदलावा आणि दर्जेदार शिक्षणासाठी सुद्धा महापालिकेकडनं प्रयत्न केले जात असल्याचं शिक्षणाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन श्रीकांतसह वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.